मुलांनो, मागील तासाला आपण लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल त्याचा जो प्रॅक्टिस सेट 1.1 हा जो आहे हा आपण या ठिकाणी सोडवून घेत होतो। त्यामध्ये जे काही सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण सोडवले त्यामध्ये 5 इक्वेशन्स आपण सोडवलेले होते। त्यामध्ये 6वं जे सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत हे आता या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत। पहा, या ठिकाणी 6वं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे बघा। काय दिलेलं आहे? 1/3x plus y is equal to 10/3। त्यानंतर सेकंड इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 2x plus 1/4y is equal to 11/4। परत चेक करूयात। 1/3x plus y is equal to 10/3। त्यानंतर सेकंड इक्वेशन 2x plus 1/4y is equal to 11/4। आता या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 पहिल्याला द्यायचे 1/3x plus y is equal to 10/3। याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1। त्यानंतर 2x plus 1/4y is equal to 11/4। याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2। आता या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 आणि 2 चं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला या ठिकाणी डिनॉमिनेटरला पहिल्या इक्वेशन मध्ये 3 दिलेला आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपल्याला 4 दिलेला आहे। मग या ठिकाणी पहिल्या इक्वेशन मध्ये असणारा जो 3 आहे हा कॅन्सल करण्यासाठी आपल्याला इक्वेशन नंबर 1 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि याच पद्धतीने इक्वेशन नंबर 4 ला इक्वेशन नंबर 2 ला हा जो 4 आहे हा कॅन्सल करण्यासाठी 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल। मग या ठिकाणी लिहायचंय मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3। इक्वेशन नंबर 1 ला कितीने मल्टिप्लाय केलं? 3 ने। आता 3 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर पहा 3 into 1/3x प्लस आता 3 ने मल्टिप्लाय करत असताना प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचे। 3 into 1/3x प्लस 3 into y, या y ला पण 3 ने मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 10/3 into 3। या ठिकाणी न्यूमरेटरचा 3 आणि डिनॉमिनेटरचा 3 या ठिकाणी कॅन्सल होईल। शिल्लक काय राहिले या ठिकाणी x into 1 म्हणजे x प्लस 3 into y 3y is equal to 10। हे आलं इक्वेशन नंबर 3। लक्षात आले असेल इथपर्यंत। आता या ठिकाणी इक्वेशन 2 ला 4 ने मल्टिप्लाय करायचे। इथं परत लिहायचंय मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर किती आहे? 2 बाय 4 ने काय करायचंय? मल्टिप्लाय करायचे। आता या ठिकाणी पहा 4 ने मल्टिप्लाय करत असताना या ठिकाणी पण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचे। 4 into 2x पहा 4 into 2x त्यानंतर प्लस 4 into 1/4y is equal to
11/4 इंटू 4. या ठिकाणी न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरचा दोन्ही कॅन्सल होतील. शिल्लक काय राहिला या ठिकाणी बघा, 4 इंटू 2 8x प्लस 1 इंटू y इज इक्वल टू 11. हे आलं इक्वेशन नंबर 4. आता हे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचे. पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इक्वेशन नंबर 3 आपल्याला मिळालं x प्लस 3y इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 4 काय मिळाले आपल्याला, 8x प्लस y इज इक्वल टू 11. आता या ठिकाणी 8 दिलेला आहे, या ठिकाणी दिलेला नाही, म्हणजे x चा जो व्हेरिएबल आहे हा या ठिकाणी आपल्याला इक्वल करता येईल. त्यासाठी इक्वेशन नंबर 3 ला 8 ने मल्टिप्लाय करता येईल. पहा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय 8 ने मल्टिप्लाय करायचे. पहा, आता 8 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा 8 इंटू एक्स काय मिळाला, किंवा अगोदर इक्वेशन लिहून घ्या, x प्लस 3y इज इक्वल टू 10. पहा, x प्लस 3y इज इक्वल टू 10 हे इक्वेशन आपण लिहून घेतलं. त्यानंतर पहा या ठिकाणी 8 इंटू एक्स, या ठिकाणी 8 इंटू एक्स प्लस 8 इंटू 3 24y इज इक्वल टू 8 इंटू 10 इथे किती आला 18. हे कोणतं आलं इक्वेशन नंबर, या ठिकाणी 3 मिळालेलं आहे, या ठिकाणी 4 मिळालं आणि या ठिकाणी इक्वेशन नंबर 5. आता इक्वेशन नंबर 5 हे कशावरून घेतलं आपण, 3 वरून, म्हणजे 3 या ठिकाणी सोडून द्यायचंय. त्यानंतर इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 चा विचार करायचा. पहा, इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 यांचं या ठिकाणी आपल्याला सबस्ट्रॅक्शन करता येईल. 8x ला साइन प्लस आहे, या ठिकाणी पण साइन कोणता आहे, प्लस आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दोनही इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करता येईल. इथं लिहायचंय सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम 4. इक्वेशन नंबर 4 मांडून घ्यायचे, 8x प्लस y इज इक्वल टू 11. पहा, या ठिकाणी इक्वेशन नंबर हा किती आहे, 5 फ्रॉम इक्वेशन नंबर 4. मग इक्वेशन नंबर 4 मधून 5 काय करायचा आहे, मायनस करायचा. हा इक्वेशन नंबर 4 मांडून घेतला. त्यानंतर इक्वेशन नंबर 5 8x प्लस 24y इज इक्वल टू 80. आता यांची आपल्याला या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करायची. पहा, या ठिकाणी दोन्ही प्लस साइन आहे, म्हणजेच या ठिकाणी मायनस होईल, या ठिकाणी मायनस होईल, या ठिकाणी मायनस होईल. दोघांची काय करतोय आपण, सबस्ट्रॅक्शन. 8x कॅन्सल होतील. त्यानंतर मायनस 24y आणि हा हा प्लस y यांची सबस्ट्रॅक्शन होईल. या ठिकाणी 24 मधून 1 गेला, किती राहिला 23 आणि पुढे y. साइन मात्र कोणतं द्यायचंय, मोठ्या संख्येचं. मोठ्या संख्येला साइन कोणता आहे, मायनस इज इक्वल टू. आता या ठिकाणी 80 हा मायनस आहे, 11 हा कसा आहे, प्लस आहे. मग 80 मधून 11 आपल्याला काय करायचे, वजा करायचे. म्हणजेच या ठिकाणी हे जे आन्सर आहे, हे आन्सर किती येईल, या ठिकाणी 80 मधून 10 हे पहिल्यांदा मायनस केले. 80 मधून 10 जर मायनस झाले तर किती उरले, 70. 70 मायनस 1 किती आले, 69. मग या ठिकाणी साइन मात्र कोणतं येईल, मायनस, म्हणजेच मायनस 69. मग या ठिकाणी 23y इज इक्वल टू
69. दोन्ही मायनस साइन आहे ते काय झाले प्लस झाले. आता या ठिकाणी y इज इक्वल टू 69/23. यांचं काय करायचं या ठिकाणी डिवायडेशन. 23 एक 23, 23 त्रिक 69. म्हणजेच y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला y इज इक्वल टू पहा y इज इक्वल टू किती मिळाली 3. इथपर्यंत या ठिकाणी लक्षात आलेलं असणार आहे. त्यानंतर आता y इज इक्वल टू 3 ही जी व्हॅल्यू आहे ही आपण या ठिकाणी कुठल्याही इक्वेशन मध्ये इक्वेशन 1 2 3 4 म्हणजे सोपं असेल त्याच्यामध्ये आपण ठेवून देणार आहोत. मग या ठिकाणी इक्वेशन नंबर या ठिकाणी आपल्याला हे सोपं वाटतंय म्हणजे इथे कोणतं आहे इक्वेशन नंबर 3. मग पुटिंग या ठिकाणी पहा पुटिंग आता कशाची व्हॅल्यू टाकायची आपल्याला y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन कशामध्ये टाकायची आपल्याला या ठिकाणी पहा या इक्वेशन मध्ये म्हणजे इथे दिलेलं आहे ते इक्वेशन नंबर 3 मध्ये. मग इक्वेशन नंबर 3 काय आहे x प्लस 3y इज इक्वल टू 10. x प्लस 3 into 3 is equal to 10. x plus 3 into 3 किती आला या ठिकाणी 3 into 3 9 is equal to 10. x is equal to आता 9 आपल्याला पलीकडे न्यायचं आहे 9 प्लस 1 पलीकडे जाताना मायनस होईल 10 मायनस 9 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1. या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू 1 मिळाली आणि y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 3 मिळाली. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला या दोनही इक्वेशनचे जे सोल्युशन आहे ते काय मिळालेले आहे x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 3. आणि मग ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचे x या ठिकाणी पहा x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1 y ची व्हॅल्यू पण किती आहे या ठिकाणी 3 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. आणि अशा पद्धतीनं आपण हा जो 6 एक्झाम्पल्स आपल्याला दिलेला आहे हा या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. आता यानंतरचा 7वं जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत.